आहे आणि तिथे त्या काउंटरला सुद्धा आमच्या अजून नमस्कार मंडळी, श्राव्य हरीश आमटे या ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आम्ही सर्व निघालो आहोत आपल्या डहाणूच्या महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शनासाठी आणि आज संडे आहे, त्यामुळे आम्ही आज सकाळीच निघालो आहोत. आणि आजच्या या ब्लॉगमध्ये आमच्यासोबत कोण कोण असणार आहेत हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि आम्ही काय मज्जा मस्ती करणार आहोत ते सुद्धा या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि आमची ग्रीवा खूप जास्त एक्सायटेड आहे जाण्यासाठी. ती रात्रभर झोपलीच नाहीये कारण की आपल्याला आज मंदिरात जायचं आहे. चला तर मग पाहूया या ब्लॉगची एन्जॉयमेंट. उभी काढा, ती आडवी होती, आडवी नाही हा ब्लॉग टाकायचा नाही, टाकणार आहे. तर मंडळी आपण आता पोहोचलो आहोत चंदनसारला आणि इथून आपल्याला आता विरार हायवे पासून मंदिराचा जो रूट आहे तो कमीत कमी 1.5 तासाचा आहे. म्हणजे कमीत कमी आय थिंक 72 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. आणि आपल्या मागे सुद्धा एक गाडी आहे, त्या गाडीत सुद्धा आपली अर्धी मंडळी आहेत आणि आपण या गाडीत बसलेलो आहोत. तर तिथे पोहोचल्यावरच आम्ही दाखवू तुम्हाला आमच्यासोबत कोण कोण आहे, कारण पाऊस असल्यामुळे आम्ही मध्ये स्टॉप घेतलेला नव्हता, आम्ही कंटिन्यू चाललो आहोत. आता आपण आलोय या ब्रिजवर. हा चंदनसारचा ब्रिज आहे आणि जर आपण हा ब्रिज क्रॉस करतो म्हणजे हा ब्रिज उतरलो की आपल्याला डायरेक्ट द्वारकाचं मंदिर जे आहे ते आहे, तिकडचा रूट आहे हा. मंदिर आहे ना. तर आपण आता हायवेला पोहोचतोय आणि हायवेवरून आपल्याला आता लेफ्टला जायचंय, कारण राईटला जर आपण गेलो तर तो मुंबई हायवे लागतो आणि लेफ्टला आपल्याला धानू हायवे. आणि ही पुढे आपली दुसरी गाडी आहे ज्याच्यामध्ये रश्मी आहे, मम्मी आहे, मुकेश आहे, आरवी आहे, इरा आहे, छोटूशी इरा. छान क्लायमेट आहे आजचं, मस्त पावसाचं वातावरण. एसीची गरज सुद्धा नाही आम्हाला. आणि माझी किट्टू झोपली. पण आता ऑलमोस्ट अर्धा रोड क्रॉस केला आहे आणि तुम्ही बघू शकता की इथे पुढे पाऊसच नाहीये. पूर्ण रोड हा असा क्लीन दिसतोय. आणि आता एक 20-25 मिनिटात आम्ही आता पोहोचणार आहोत मंदिरात. तुम्ही बघू शकता किती मस्त आणि क्लीन रोड आहे. गाढवच आहे, गाय आहे, गाय वासरू आहे, वासरू. तो पाटणा एक तर तसाच दिसला मला, पुढे बाकीचे गाय दिसले. हा बोर्ड आपला डहाणूचं महालक्ष्मी मंदिर. आता आपण आपली गाडी पार्किंग करणार आहोत. हे आपले श्री महालक्ष्मी माता. सर्व भक्तांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आम्ही आता पोहोचलोय मंदिराच्या इथे आणि खूप मोठा पाऊस आहे. आम्ही आता गाडी आमच्या पार्किंग केल्यात आणि आम्ही आता चाललोय मंदिरात. चला तर मग आज आपण दर्शन घेऊया मंदिराचं. आणि आपली मंडळी पुढे पुढे चालली आहे.
पार्किंगच्या इथून पोहोचलोय पुढे, पण पाऊस खूप जास्तच मोठा आहे म्हणून आम्ही थोडं थांबलोय. आता मंदिरात आतमध्ये गर्दी आहे की नाही आपल्याला काहीच आयडिया नाहीये. ग्रीवा झोपून उठली आहे. आणि ही आपलं छोटा मेंबर इरा. हाय इरा. तर ही सगळी आपली गँग आहे आजच्या ब्लॉग मध्ये. आपले मेंबर्स वाढले आहेत. हे सगळे गँग. ही मस्तीखोर. हिला घ्या. अजून एक द्या. एंट्रन्स चालू करतोय आणि सगळी मंडळी आपली मंदिरात जायला तयार आहे. आतमध्ये पाऊस नाही त्यामुळे छत्र्या आम्ही घेतल्या नाहीयेत आणि आम्ही देवीसाठी ओटी घेतलेली आहे. तर तुम्ही इकडे चप्पल काढून ओट्या वगैरे घेऊ शकतात. हा, आज पाऊस असल्यामुळे जास्त गर्दी नाही तर गर्दीच असते. सावकाशा आरवी पाय स्लिप होणं. हा, कशासाठी? पाय इकडे सरकतो. सावकाश. इथे खूप मस्त अशी दुकानं आहेत. म्हणजे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता. मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत तुम्हाला दुकानं भेटतील. आपल्याला जे पण प्रसाद घ्यायचा आपण रिटर्न येताना घेऊया. इतर वेळी मंदिरात खूप गर्दी असते. हे सगळी लाईन भरलेली असते. म्हणजे खूप थांबून लाईन पुढे जाते. पण आज एवढी गर्दी नाहीये त्यामुळे मला असं वाटतं की आपलं दर्शन लवकर होईल. इकडे कंदी पेढे आहेत. मावा पेढा आहे. देवीसाठी तुम्हाला जर साडी पाहिजे तर इथे दुकानात तुम्हाला साड्या सुद्धा भेटतो. रे मी पण आहे ना. माझ्या पण हातात मोठी माणसं आहेत. माझा मोठा माणूस पुढे दिलाय नाही. चलो. त्यांना काय ना काय द्यायचं असं म्हणजे तसे बसतात. हा, हाय. तुम्ही हे पकडलं तर खूप बरं होईल असं मला वाटतं. कारण आता इथे राईटला आपलं मंदिर आहे. तर गाभाऱ्यात मोबाईल आय थिंक अलाउड नाहीये. आम्ही तुम्हाला आतमधलं दर्शन तर नाही देऊ शकत, पण बाहेरून तुम्हाला जो हा नजारा आहे तो तुम्हाला आम्ही दाखवतो. आज गर्दी नाहीये त्यामुळे दर्शन सुद्धा खूप छान होईल. लास्ट टाइम आम्ही आलेलो तेव्हा आमची खूप धावपळ झाली होती. खूप गर्दी असल्यामुळे आम्हाला पटकन दर्शन घेऊन निघावं लागत होता. ही कसली लाईन? हे उलटे का चालले? मंदिराचे पायथ्याशी चाललोय आणि इथे खूप पाणी आहे पावसामुळे. तर आपण आता मंदिरात पोहोचतोय. आणि हे आपलं मंदिराचं दर्शन.
आता आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, त्यामुळे आम्ही आता मोबाईल इथे बंद करतोय. तुम्ही इथूनच आपल्या मंदिरात देवीचं दर्शन घेऊ शकता. तर आम्ही आता जस्ट दर्शन घेऊन बाहेर आलो आहोत आणि आपण आता इकडचा जो आजूबाजूचा नजारा आहे तो फिरणार आहोत. तर चला तर मग आपण या व्हिडिओमध्ये पाहूया अजून काय काय आपण पाहणार आहोत या मंदिराच्या बाजूचा नजारा. तर आपण आता इकडनं वर चाललोय मंदिराच्या इथून आणि इकडे लेफ्टला वॉशरूम आहे. इथे हे मध्ये झाड आहे. इथे सुद्धा खूप साऱ्या बऱ्याच देवांचे फोटो वगैरे ठेवलेले आहेत. तर इथे लेफ्ट साइडला वॉशरूम आहे. पाणी पिण्याची सुद्धा सोय आहे आणि ही आपली सगळी गँग इथे बसलेली आहे सगळी. इथे भोजनाची पण सोय केलेली असते. इथे महाप्रसाद असतो याच ठिकाणी, पण आज कदाचित पाऊस असल्यामुळे नाही असं मला वाटतंय. आणि तिकडे त्या साईडला डोनेशन सेंटर आहे, म्हणजे जर कोणाला काही दान करायचं असेल तर तिकडे तुम्ही जाऊन डोनेशन करू शकता. स्कॅनर वगैरे ठेवलेले आहेत. हाय हाय, दिस इज आमटे मयेकर शिंदे अँड व्हॉट इज द सरनेम? जाधव परिवार सिटिंग हियर. यादव जी, यादव जी, आहो यादव, यादव जी, आहो यादव. संपला ना? ए ए ए ए ए चला चला चला. ए तरी इथे तरी आम्हाला एकदम समोरून भेटलं. तर मागच्या टायमाला आम्ही आलो तर इकडे तुम्ही बघू शकता हे दोन असे मोठे दीपस्तंभ आहेत, म्हणजे इथे वरती दिवे लावले जातात. आणि ह्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता खूप असे मोठे मोठे छोट्या छोट्या पंत्या ठेवलेल्या आहेत तिथे दिवे लावण्यासाठी. आणि इथे आपण आता थोडस एका फोटो काढू, फॅमिली फोटो, आणि मग आपण जाऊ नाश्ता करायला, काहीतरी स्नॅक्स छोटाफार. आणि इकडे आता आहे भंडारा. तर इथे भंडाऱ्यासाठी आता लाईन सुद्धा लागेल, कारण की आता गर्दी कदाचित वाढू शकते. आता दर्शनाची वेळ होत आली आहे. आणि इकडनं वरती एक्झिट आहे. पहिला आपण आधी आता फोटो काढू मंदिराच्या समोरच. आता आपली माणसं सगळी जी आहेत ते सगळ्यांचे फोटोशूट चालू आहेत. आणि इथून आपण लेफ्ट साइडने एंट्री केली होती आणि राईटने एक्झिट केली होती. आपल्याला आता इकडनं राईटने एक्झिट करायचंय. मागे आहे आपल्या देवीचा गाभारा आणि आमची ग्रीवा आहे तिथेच. तिला घंटींचा आवाज येतो त्यामुळे तिकडेच बसते. तर खूप छान असं दर्शन झालंय आज आमचं. आणि म्हणजे बिना गर्दीचं आणि थोडंसं मन प्रसन्न वाटतंय आज. कसं वाटलं ग्रीवा तुला? माझी पोरगी ना तिकडे एकटी कुठे बसते? इथं बस ना सगळे एकटात. इथे आम्ही मिसळ मागवली आहे आणि वडा उसळ सुद्धा आहे. आणि तिथे त्या काउंटरला सुद्धा आमच्या अजून प्लेट्स येत आहेत. आरवी, तर आम्ही इथे नाश्ता केला आहे आणि वडा उसळ आणि मिसळपाव खाल्लाय, कांदा भजी सुद्धा खाल्ली आहे. तर हे मंदिराच्या पार्किंगच्या बरोबर ऑपोजिटलाच आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तुम्ही इथे खाऊ शकतात. खूप छान टेस्ट होती, म्हणजे अशी वाटलीच नाही काही वेगळं आहे. आणि हे गावची माणसं असल्यामुळे ह्यांच्या म्हणजे खूप छान अशी टेस्ट होती. तर त्यामुळे आता आम्ही आमच्या गाडीजवळ चाललो आहोत आणि आता आपण घरी निघणार आहोत. तर आता आम्ही उसाचा रस पियायसाठी चाललो आहे. गन्ने का ज्यूस, गन्ने का ज्यूस. So now we are going to drink उसका रस, गन्ने का जूस, गन्ने का जूस, शुगर केन ज्यूस. आणि इकडनं आहे आपल्या मंदिराचं एंट्री आहे आणि इथे आपण ज्यूस पिणार आहोत. तर आम्ही आता इकडनं निघणार आहोत. आता आम्ही आमच्या गाडीजवळ आलेलो आहोत आणि इथे स्ट्रेट आपण असा हायवे आहे तो घेऊन आपण सरळ आता आपल्या घरी विरारला जाणार आहोत. तर आता आम्ही आमची गाडी पार्किंगमधून काढली आहे
आणि इथे पार्किंगचे चार्जेस आहेत 50 रुपीज 4 व्हीलरचे. तर 2 व्हीलरचे आय थिंक काहीतरी 20 किंवा 30 असतील. आता आपल्याला राईड घेऊन स्ट्रेट हायवेने आपण आता विरार रोडला निघणार आहोत. पाणी भरलं पाणी भरलं पाणी भरलं काय भरलं चिखल भरलं काय. आता गाड्या वाढल्यात, आता गर्दी वाढली. आपण आलो तेव्हा काहीच गर्दी नव्हती. हां आपण काम नमस्कार मंडळी. तर इथेच आम्ही आमचा हा व्हिडिओ संपत आहोत. तर तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल की आम्ही काय कशी मज्जा मस्ती केली. आणि खूप सारा आज पाऊस आहे. आज पावसाचं वातावरणसुद्धा खूप आहे. आणि आम्ही सकाळी 7ला निघालो होतो आणि आता दुपारचे 2 वाजत आले आहेत. तर आम्ही 2पर्यंत घरी पोहोचत आहोत आणि इथेच आम्ही आमचा हा व्हिडिओ संपत आहोत. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.